जय शिवराय मंडळी, मी सोना. तर आत्ता आपण चाललो आहे रायगड वारी. आज आहे खूप खास दिन 5 जून. तर आमची बस आहे ती आम्ही पाचाड गावात लावली, कारण तिथून पुढे ज्या प्रायव्हेट बस होत्या त्यांना परवानगी नव्हती. त्यामुळे तिथे लावून आम्ही पाचाड गावातून एक बस पकडली, ज्या की फ्री होत्या बस. तर आपण शिवराज्याभिषेकासाठी आलो आहोत रायगडला आणि आपण आता ट्रेकला स्टार्ट केलं आहे. अगोदर आम्ही नेहमीच्या दरवाजाने म्हणजे चित्त दरवाजाने ट्रेक स्टार्ट करणार होतो. नंतर समजलं की आपण नाणे दरवाजामार्गे रायगड चढणार आहोत. तर हळूहळू मी रायगड चढायला सुरुवात केली. जवळपास आपण महादरवाजाजवळ पोहोचतोयच. मनात वेगवेगळे विषय सुरू होते. उद्याचा दिवस 6 जून आणि स्थळ रायगडाचा भव्य आणि तेजस्वी मेघडंबरी दरबार आणि मी त्या इतिहासाच्या साक्षीदारांपैकी एक, आणि मी तो अनुभवणार होतो. तो दिवस जो की महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण हिंदवी स्वराज्यासाठी सोन्याने लिहिलेला गेला. तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिवस. माझ्या डोळ्यांसमोर संपूर्ण म्हणजे त्या काळात कसा तो साजरा केला गेला असेल, राज्याभिषेक शिवराज्याभिषेक कसा पार पडला असेल, तो दिवस मी अनुभवणार होते आणि खूपच छान वाटत होतं. मी आत्ता आलो आहे आपण टकमक टोकावरती. बॅग वगैरे ठेवला, सगळं टेंट ठेवला आणि मस्त आम्ही टकमक टोक वगैरे फिरण्यासाठी वगैरे आलो. आणि दुपारच्या वेळेला ना मर्दानी खेळ होणार होते, त्यासाठीही जमलेले आहेत. म्हणजे आत्ता बघा 5 जूनची दुपार आहे आणि एवढी गर्दी, हळूहळू माणसांची ये-जा सुरू होती आणि सगळीकडे असं भगवामय झालं होतं. आणि पाऊस तर म्हणजे पावसाने आमच्याकडे बघितलं, महाराजांची कृपा की अजिबातही पाऊस नव्हता. म्हणजे 5 जूनला आणि उद्या म्हणजे 6 जूनलाही पाऊस नव्हता. तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता, काय पावसाचं काहीच नव्हतं. आणि इकडे खूप छान खेळ सुरू होते, तुम्ही पाहू शकता. ज्या पूर्वीच्या काळात जे खेळ खेळले जायचे, लाटीकाठी असू द्या, लेझी, दांडपट्टा, सगळे खेळ इथे आता तुम्हाला पाहायला मिळतील. 6 जून 1674 एका युगाचा प्रारंभ करणारा तो क्षण, जेव्हा शौर्य, नेतृत्व आणि स्वराज्याची ज्योत एकत्र येऊन एका महान राजाचा उदय झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा इतिहास, ज्याने मराठा साम्राज्याला एक नवीन ओळख दिली. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झालेला हा सोहळा केवळ एक राज्याभिषेक नव्हता, तर स्वराज्याच्या स्वप्नाचा साकार झालेला एक उत्सव होता. तर हे मर्दानी खेळ बराच वेळ चालू होते. हा जो होळीचा माळ आहे, ह्या ठिकाणी हे मर्दानी खेळ सुरू होते आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती होती. आणि त्यानंतर आपल्या सदरेवरती जे शाहिरांचे कार्यक्रम होणार होते संध्याकाळी, ते पण बराच वेळ चालणार होते, जे की संध्याकाळी होते. त्यानंतर जे रायगड निवासिनी शिरकाई देवीचा गोंधळ होणार होता. अगोदर आम्ही सदरेवरती पोहोचलो. सदरेवरती बसायलाही जागा नव्हती, एवढी गर्दी होती. तुम्ही पाहू शकता. आता शाहिरांचे कार्यक्रम पण सुरू होणार होते आणि यावेळी बरेच शाहीर बोलवले होते आणि शाहिरांची रात्र म्हणजे पूर्ण रात्रभर हा शाहिरांचा कार्यक्रम सुरू राहणार होता. आणि इथून महाराजांना बघताना खूप छान वाटत होतं. आणि म्हणजे मी फर्स्ट टाईमच हा सोहळा अनुभवत होते, त्यामुळं मी खूप खुश होते. सगळा एक क्षण मी म्हणजे जगत होते. आता शाहिरांचे कार्यक्रम सुरू झाले होते. पण इतका सुंदर माहोल पाहिल्यानंतर मलाही वाटलं 1 मिनिट बोलावं. मलाही पटत नाही. शाहिरांचा कार्यक्रम सुरू होता, त्यासोबतच गोंधळाचा कार्यक्रम पण सुरू होता. ते पण आपण पाहू.
हा समारंभ पार पडल्यावरती बरोबर 12 वाजले होते आणि हा जो दिवस होता 6 जून 1674, ज्या दिवशी महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला तो दिवस. आणि आता आपण सकाळी उठलो आहे 5:30-4:30च्या दरम्यान आणि तरी पण तुम्ही बघू शकता की कोणच झोपलंच नव्हतं. नगारखान्यावरती मी गेले तेव्हा पाहिलं पूर्ण नगारखाना, तेवढी गर्दी होती, अक्षरशः बघायला पण जागा भेटत नव्हती. तरी पण मी इथे मी 5 वाजता पोहोचले होते. तेव्हा मी जाऊन समोर जागा करून बसले आणि तिथे बरोबर 5 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत मी एकाच जागेवरती बसून होते. तिथून हा पूर्ण क्षण अनुभवला. म्हणजे म्हणतात ना की जो नगारखान्याचा गुलाल, जो भंडार आहे, एकदा तरी अंगाखांद्यावर पडला पाहिजे. ते असं का बोलतात ते इथं आल्यावर समजलं. म्हणजे आपण तिथं असतो तेव्हा तिथे नसतोच. म्हणजे आपण पूर्ण इतिहासात जेव्हा महाराज होते त्या काळात पोचलो असतो आणि अशी तिथे भावना, म्हणजे अशी मनात गोष्टी येतात आणि पूर्ण तो क्षण जगला. कारण मी लास्ट टाईम शंभूराजाभिषेकाच्या वेळी गेले होते तेव्हा मला बाहेरच येता आलं नव्हतं नगारखान्याजवळ. यावेळी मला येता आलं, हे पाहता आलं. जेव्हा नगारखान्याच्या आत महाराजांची पालखी गेली तेव्हा वरून आम्ही पाहिलं की आतमध्ये राजसदरीचा जो भाग आहे तिथे काहीच बसायला जागा नव्हती. आणि हाच तो क्षण जो मी पाहिला. माझ्या जीवनात मी किती क्षण पाहिले असतील, पण मी अनुभवलेला शिवराज्याभिषेक तो क्षण आहे ज्याचा मी वर्णनही करू शकत नाही. एवढं छान होता तो दिवस. जेव्हा ह्या सिंहासनावर जेव्हा महाराज बसले असतील तेव्हा मला असं वाटलं की हे केवळ एक सिंहासन नव्हतं, हे मराठ्यांचा एक स्वाभिमान होता. आणि हा क्षण पूर्ण स्वराज्याचं एक संपूर्ण साकार स्वप्न होतं. ते पाहून झाल्यावर आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे गेलो, तिथून पाया पडून वगैरे. आता आमचा वेळ होता रिटर्न जाण्याचा, कारण गडावरून सगळेजण रिटर्न चालले होते. 16 मस्त असं पार पडला. आता आम्ही चाललोय आमच्या घरी. मस्त धुकं आले पूर्ण. अशा रीतीने रायगडावर जगले 2 दिवस कसे गेले ते समजलंच नाही. आणि आता आपण रिटर्न चाललोय आपल्या घरी आणि हे सगळी मंडळी अशा प्रकारे मजा मस्ती करत आम्ही निघालो आमच्या घरी. रायगडवारीचे 2 दिवस कसे गेले ते समजलंच नाही. तुम्हाला महाराजांचा राज्याभिषेक आणि ही जर्नी कशी वाटली ती नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.